महादेवा, आज मैत्री यांनी जे सांगितलं त्याचा पाठपुरावा मला करावा लागणार आहे. साज शृंगारासाठी अलंकार मला शोधावेच लागणार. ही एक नवी कोरी परीक्षा आहे आणि ही परीक्षा देता देता मला माझ्या शिवावर लक्ष ठेवायचं. महादेवा, माझा शिवा तुझा निस्सीम भक्त आहे. वाईट शक्तींच्या जाळ्यात अडकलाय तू. त्याच्यावर लक्ष असू दे, त्याचं रक्षण कर आणि शिवासोबत या जगाचं रक्षण करण्यासाठी मला शक्ती दे. फक्त एवढंच मागणं आहे माझं तुझ्याकडे. शांत भद्रा. अगं बस. काय काय चाललंय? मगासपासून हसतेस तू. चेटकोबांनी तुझ्यावर चेटूक केलंय की काय? नाही 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 हो प्लीज नाही. आता त्या चेटकोबाचा अटक मटक सटक काहीच कामच राहिलेलं नाहीये. आणि यापुढे आता फक्त आणि फक्त भद्राचा चेटूक चालणार आहे. काय करू ना? तुझा चेटूक म्हणजे काय? म्हणजे काय विचारताय मला? कारण चेटकोबाची जागा आता मी घेतलीये. म्हणजे परत म्हणजे वाकाचे म्हणजे. प्रिन्स, आता मी चेटकोबाची स्वामी आणि चेटकोबा माझा गुलाम. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तो तुझा गुलाम होणार आहे आणि तू काय स्वामी? भद्रा, तू सकाळी कॉफीची भांग पिलीस की काय? प्लीज आओ, ऐका ना, मी खोटं बोलत नाहीये. मला सर्व शक्तिशाली होण्यासाठी एक मार्ग सापडलाय प्लीज. मायावी दुनियेची मी राणी होणार आहे. राणी. तुम्ही बघालच. तुम्ही बघाल प्लीज. राणी होणार आहे मी. भद्रा, तू सर्व शक्तिशाली होणार. कोण होणार म्हणजे? नाही, तू जर असा विचार केला असेल की हे सगळं झाल्यानंतर मी पण तुझा गुलाम होईन तर अहो असं ऐक 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 तुला जर असं वाटत असेल की मी तुझ्या तालावर नाचेन तर ते स्वप्नातही होणार नाही. प्रिन्स निखारगे नाव आहे माझा. प्रिन्स निखारगे. आणि माझा जन्म कोणासमोर झुकण्यासाठी झालेला नाही. आलं का ध्यानात? झालं. अच्छा, मला वाटलं काही आज आहे का? तुमच्याकडे एखादी काळी मायावी शक्ती आहे का? नाहीये ना?
मग कशाला कशाला तुमच्या विचारांच्या विटा रचताय? थांबा ना जरा. पण तुम्हाला खरंच असं वाटतं की मी तुम्हाला गुलाम बनवेन म्हणून? प्लीज, तुम्ही माझे दास नाही आहात. तुम्ही माझा श्वास आहात. तुम्ही माझा विश्वास आहात. मी माझ्या सौभाग्याला असं गुलाम बनवेन असं वाटलं तुम्हाला? आतापर्यंत जशी तुम्ही मला साथ दिलीत ना, तशीच यापुढेही मला साथ देत राहा. यात तुमचंच भलं आहे. आता चितकोबाची जागा जरी मी घेतली असली प्रिन्स, तरी सुद्धा ह्या कलियुगात अख्ख्या जगावर आपल्या दोघांना अधिराज्य गाजवायचं आहे. वहिनी बॉस, ऍज अ होतकरू नेता म्हणून तुमच्या या अधिराज्यात मला थोडीशी जागा मिळेल? दिली. वाव, थँक्यू. प्रिन्स, तुम्ही आता बघाच. कापून लिंबू, फोडून नारळ, करीन चेटूक, मी करून टाकीन नयशी. ही घंटा कशी पडली? ही काय विचारतोय? ही घंटा कशी पडली? अरे सांग, ही घंटा कशी पडली? हा ते काय झालं गुरुजी, घंटा खूप खाली आली होती ना, तर बोललो जरा ऍडजस्ट करावं म्हणून ऍडजस्ट करायला गेलो, तर साखळी सुटली आणि हातातच आली आपल्या. खोटं बोलतोयस तू? अशी कशी घंटा खाली पडेल? संस्थेने मागच्या महिन्यातच ही घंटा लावली होती. आता कोणी बघितलं तर ते माझ्यावर गरजणार. आणि काय रे, मला एक सांग, मुळात तुला या घंटेला हात कोणी लावायला सांगितला होता? याचं काही नुकसान झालं असतं तर कोण भरवून देणार होतं? हे मंदिर आहे, तुझं घर नाहीये. इथले विश्वस्त आणि देव सुद्धा झोपा काढत नाहीत. त्यांचं सगळ्या गोष्टींवर लक्ष असतं. तुझ्यासारखी अशी मूर्ख माणसं येतात आणि असली उद्योग करत असतात. तुम्हाला तर मंदिरात प्रवेश नाही दिला पाहिजे. काही कामाचे नाही तुम्ही. गुरुजी, ह्याच्या वतीनं मी माफी मागते. काय माफ करायचं? लहान आहे का तो? मंदिरातील मालमत्तेला आपल्या घरची वस्तू समजतो हा? घंटा चोरायचा तर डाव नव्हता ना याचा. चोर कुठला? नाही, अहो हा चोर नाहीये. ते चुकून त्याच्या हातून झालं असेल. तुम्ही प्लीज प्लीज माफ करा त्याला. मी माफी मागते. शिवा, ती घंटा दे त्यांना परत. शिवा, ती घंटा त्यांना परत दे. दे दे दे. चल निघूयात आपण.
काय झालं? तू आपल्याकडे अशी का बघते? काय लागलंय का तोंडाला? नाही नाही, काही नाही. काहीतरी लपवते का तू आपल्यापासून? नाही रे शिवा, तुझ्यापासून काय लपवणार मी? तुझा चेहरा तर सांगतोय. शिवा, शिवा, अरे नाही, खरंच काही नाही. चल निघूयात आपण. नाना, हे नाना, हे घ्या, हे घ्या. अहो प्रसादी आणली तुमच्यासाठी. अरे प्रसादी कशाबद्दल? अहो शंभू महादेवाच्या मंदिरात गेलेलो, तिकडून ही प्रसादी आणली. घ्या. थांबा. हे घ्या. अरे नंद्या, युब्रो मध्ये ब्रो ब्रो काय करते? अहो नाना, तो विचारतोय शिवा शेठ कुठे, असं म्हणतोय तो. मग असं मराठीत विचार की. अरे पण मला माहित नाही शिवा कुठे. तुम्हाला पण माहित नाही का? अहो केव्हापासून फोन करतोय, फोन पण लागत नाहीये शेठचा. बघा, 100 वर्ष आयुष्य त्याला, त्याचं नाव घेतलं आणि तो हाजीर झाला इकडे. आपल्याला 100 वर्ष आयुष्य भेटेल असा कुठला विषय चाललेला? हे घे, घे पेढा घे. अरे शेठ, तुला मी सकाळपासून फोन करत होतो. आपल्याला शेजारच्या गावातल्या महादेवाच्या मंदिरात जायचं होतं. तू काय फोन उचलला नाहीस, मग मला वस्त्रासोबत नाही रस्त्यावर जावं लागलं. अरे वा, आज सगळ्यांना एक एकटे देवळात जायची लहर आली आहे. कमाल आहे. व्हॉट इज दिस मीनिंग? काय नाही. अरे शेठ, घे ना, तुला प्रसादी. अरे नंद्या, तू खा ना, आपल्याला नको. अरे शिवा, अरे तू प्रसादीला नाही म्हणतो, आणि ते बी शंभू महादेवाच्या प्रसादाला. ओ माय गॉड, फर्स्ट टाइम फोर्सिंग करायला लागतोय ब्रोला प्रसादी खायला. घे ना रे प्रसादी, खा ना. घे ना ब्रो. शेठ घे ना. नाही नको. शेठ, तू का डायटिंग वगैरे सुरू केलेस का? अरे एक पेढा खाल्ल्याने काहीच नाही होत रे. माझ्या हातून घे. नाही, माझ्या हातून घेणार तू. मी आणले. शट ऐक ना ब्रो, शेठ, खा ब्रो, खा. अरे नको बोला ना. एक मिनिट हे बघा. अरे त्याला प्रसाद घेण्यासाठी एवढी जबरदस्ती करू नका. त्याला प्रसादी नकोय असं नाहीये. तो अरे आत्ता बाहेरून आलाय ना, जरा फ्रेश होईल आणि मग त्यानंतर घेईल तो प्रसादी. हो ना शिवा? चिटकोबाकडे आली आहे खरी, पण ह्याला माझ्या मनातलं कळणार तर नाही ना? नाही, हा हे एकतर मन कवडा. माझ्या मनात काय चाललंय ते बरोबर ओळखे. पण जाऊ दे ना, ओळखलं तर ओळखलं. करून करून काय करेल? माझ्यावर ओरडेलच ना. घेईन बघून, पण आता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये.
काय झालं भद्रे, का आली आहेस? ओळखलं वाटतं याने. चेतकुबा, मैत्री परत आली. काय? हो, मी तिला आणि शक्तीला बोलताना पाहिलं. मटक मटक सटक. म्हणजे ती मैत्री आपल्या लेकीला मदत करण्यासाठी परत आली. हो ना, आणि म्हणूनच मला तुला हे सांगायचंय की आता तू मला मदत कर आणि मला सांग की तो सगळा शृंगार कुठे आहे, कुठे सापडेल मला तो? सांग ना चेटकोबा. तुला का सांगू, त्या 7 शृंगारांच्या वस्तूवर फक्त शक्तीचा अधिकार आहे. तिने शोधायचे त्या. हे सगळं बरोबर आहे, पण मला सांग, त्या शक्तीने तुझा घात केला तर? नवरीच्या वेशात येऊन तुझा वध केला तर काय करशील तू? गप्पा बस, काही बरळू नकोस. असं काही होणार नाही, आणि झालं ना तरी मी सक्षम आहे. तुला जे सांगितले ते आणि तेवढंच करायचं. चितकोबा, तू जे बोलतोयस ना तेच तर मी करते. तुझाच आदेश होता की रे मला की मी शक्तीला सजवावं तुझ्या लग्नासाठी. मग त्यासाठी ते दागिने कुठे आहेत हे मला माहित नको का? म्हणूनच मी तुला विचारते, मला सांग की ते दागिने कुठे आहेत, मला कळलं पाहिजे. मी तुला शक्तीला लग्नासाठी तयार करायला सांगितलंय. त्यासाठी काही रूपरेषा आख, कट रचल्याशिवाय हे कार्य सिद्धीस जाणार नाही. जे सांगतोय ते कर. कलियुगात जन्म घेतलायस ना, तो काय नट्टापट्टा करण्यासाठी आणि नटण्यासाठी घेतलायस का? काय म्हणालास? नट्टापट्टा? कुठे नट्टापट्टा? कुठे नट्टापट्टा? कित्येक महिने झाले मी अशा वेशात फिरते मी. अरे न मेकअप करता मी कशी काय जगते ना हेच मला कळत नाहीये. तरी तुझा शब्द मी खाली पडू देत नाहीये. इतका त्रास होऊन सुद्धा तू उठ म्हटलास की मी उठते, बस म्हटला की बसते मी. अरे अजून काय करायचं तुझ्यासाठी मी? गप्पा बस. जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. निघ. अरे तेच तर करते चिटकू, तुला लक्षात काय येत नाहीये? तुझंच काम सोपं व्हावं म्हणून मी तुला विचारते की तो शृंगार कुठे आहे मला सांग. मला कळलं तर आपलंच काम सोपं होईल. एवढंच काय ते चिटकोबा? मला नाही माहित. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचार नकोस. मी इथून. याला खरंच माहिती नाहीये की याला मला सांगायचं नाहीये. हा ना पक्का शक्ती रे. पण माहित नसेलच तर? याच्या शक्ती क्षीण झाल्या तर मग याला शृंगाराचा ठाव ठिकाणा कसा माहित असेल? मी पण ना खेप फुकट गेली माझी. मला याच्या सगळ्या मायावी शक्ती मिळायला हव्यात म्हटल्यानंतर मलाच तो शृंगार शोधायला हात पाय हलवावे लागणार आहेत. नंदू, वस्त्रा, शिवाच्या वागण्याचा तोड आपल्याला गाठता येणार नाही. त्यामुळे त्याच्याशी वागताना बोलताना थोडं काळजीपूर्वक वागा. पण शक्ती मॅडम, शेठच्या मागे ही काय पिढा लागली हो? अहो आपला शेठ शंभू महादेवाचा सच्चा भक्त आहे ना. मग हे सगळं का होतं असं त्याच्यासोबत? तो राक्षस चेटकोबाच्या हे सगळ्या जाळ्यात कसा काय अडकला? शक्ती मॅडम, शेठला काही होणार नाही ना? नाही, हे बघ, असं काहीही होणार नाही. शिवाला काही होणार नाहीये. आजपर्यंत आपण इतक्या संकटांना सामोरे गेलो. हेही दिवस सरतील. मॅडम, अहो पण हे सगळं दी एंड कधी होणार? होणार, लवकरात लवकर होणार. आपण असं धीर सोडून नाही चालणार. आपण एकत्र मिळून या वाईट शक्तीला सामोरे जाऊया. आणि तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसा बघू आधी. शक्ती मॅडम, शिवा शेठ आमचा सच्चा मित्र आहे हो. त्याच्यासाठी डोळ्यात पाणी नाही येणार तर कोणासाठी येणार सांगा मला? मॅडम, अहो बुरू आहे म्हणून आमचं सगळं चांगलं चाललंय. आमच्या घरातले जितका जीव नाही ना लावत तेवढा बुरू आपल्याला जीव लावतो. तो नसेल तर आपली किंमत शून्य आहे मॅडम. हो रे, माहितीये मला. तुमची मैत्री लाखात एक आहे.
बरं तुम्ही ना एक काम करा, तुम्ही शिवावर पाळत ठेवा, त्याच्याकडे लक्ष असू द्या, तो काय करतो कुठे जातो ह्या सगळ्याकडे लक्ष असू दे. मी त्याच्यासोबत 24 तास नाही राहू शकत, पण तुम्ही त्याच्यासोबत जास्त वेळ राहू शकता, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष असू द्या आणि हे सगळं मला अपडेट करत जा. मलाही कळायला हवंय त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय ते. हो चालेल शक्ती मॅडम, करतो. हातात लागतो कामाला. ना आज आपण जेवायला नाही, तू जेवून घे. शिवा, अरे कुठं चाललाय जेवायला? शक्ती सोबत. आणि तुम्ही दोघं तर एकत्रच आला होता ना, मग शक्ती गेली तिच्या सोबत जायला पाहिजे होत, पण तू आता मागून का चाललाय? 24 तास आम्ही एकत्रच नसतो आणि शक्तीशिवाय पण आपल्याला दुसरं जग आहे. प्रत्येक काम आम्ही मिळून एकत्रच करायला पाहिजे असं काय लिहून नाही घेतलंय. अरे ते आपलं जाऊ दे, तू जा, मी आपलं सहज बोलून गेलो. सांभाळ. हे वस्त्र्या, हा अरे हा शेट इकडेच होता, आता कुठे गेला? ब्रो लेफ्टला गेला असेल, लेफ्टला. नाही रे, इथे राईटला गेला असेल. राईटला नाही रे, स्ट्रेट गेला असेल, स्ट्रेट. राईटला गेला असेल, ऐक माझं. यार ब्रो आत्ताच हिअर होता, अचानक कुठे गेला?